लायसन्स नाहीये, धडाधड रिक्षा चालवत आहेत. या भागात गरज आहे. ह्या भागामध्ये पूर्वी एक काळ असा असेल जिथे एवढी गरज नव्हती, स्टेशनवरती वर्दळी नव्हती. आज गरज आहे ही बघूनच ही मनमानी सुरू झाली आहे. आज ही गरज आहे म्हणूनच मनमानी सुरू झालेली आहे. आपल्याला शाखा 9च्या मोहीमने हे पोलीस प्रशासन आणि RTOचे जे अधिकारी आहेत त्यांना दाखवायचे आणि त्यांना सूचना द्यायची आहे की तुम्ही याच्यावरती कडक कारवाई करावी, नाहीतर हा प्रकरण मोठा आंदोलनामध्ये कुठं ना कुठं हा तुम्हाला दिसून येणार. तर पहिलं आम्ही विनंती करतो की जे RTO आणि घाटकोपर पोलीस स्टेशन आहे त्यांनी लक्ष द्यावं आणि हे जे मनमानी कारभार आहे 4 लोकांना आज मी बोलतो की इथे हप्ता आहे आणि ते त्यांचे करप्शन आहे म्हणून हे सर्व यांना करायला भेटतो. बाकी पण एरियामध्ये लोक गाडी चालवतात, ते लोकांनी 4 लोकांना बसवलं तर हे सोडतात का? पोलीस नाही सोडत. इथं दिसून येणार तुम्ही कधी आलं की 4 लोक 5 लोकांना बसून ते घेऊन जाणार. तर पोलीस कारवाई करू शकत नाही काय? म्हणजे पोलीस झोपलेली आहे का? पोलीस इथे असते. पोलीस काय करते? इथे येऊन पैसे घेणार नाही जाणार. लोकांना त्रास आहे तर पोलिसांना समजत नाही. आणि काय रिक्षावाल्यांना काय बोललो, लोकांनी काय बोललं तर काय त्यांना समजायला गेले तर पोलीस येऊन लोकांना जे समजवणार त्यांना काय बोलणार, त्यांना उलट दम देणार की तुम्ही काय करताय, तिथे रिक्षा चालवताय ते काय करणार आहे. यांचे सेटिंग आहे. तर हे सेटिंग बंद व्हावी आणि बंद नाही झाली तर खरोखर या इकडचे जे स्थानिक लोक आहेत ह्याच्यामध्ये उग्र आंदोलन करणार. जेव्हा हे उग्र आंदोलन होईल तेव्हा चिरागनगर पोलीस स्टेशन आणि RTOचे अधिकारी यांनी लक्षात घ्यावं आणि ते काय जेव्हा कारवाई करायची असेल तुम्हाला तर आता लगेच तुम्ही याच्यावरती कारवाई करावी ही आमच्या शाखा 9 तर्फे आमची मागणी आहे. आता सध्या ह्या भागातले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना जो त्रास होतो